हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. आणि काय म्हणतात ना, देवपरीक्षा बघतो, तर तसंच माझी एक परीक्षाच चालू आहे असं समजावं लागेल. कारण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तर बघितलंच, मिस्टरांना त्यांचं ऑपरेशन झालं, मणक्याचं पडले ते झाडावरून, तर लागलं त्यांना. तर ते जागेवर म्हणजे अजून फिरत आहेत, पण झोपूनच आहेत. तर दावण आपली तुम्हाला कायम फुल भरलेली दिसायची, तर आज पा दावण आपली. अक्षरशः दोनच, एक गारड आणि एक गाय, दोनच राहिल्यात. सगळे विकावं लागल्या. आणि दवाखाना म्हणल्यावर सगळ्यांनाच माहिती आहे, अशी काय म्हणतात ना, झिरोतून शून्यातून कसं तरी वर म्हणजे आलो होतो. खाय प्यायला व्यवस्थित राहत होतो, खाऊन पिऊन सुखी होतो. पण कधी कधी अशी वेळ येते ना, की पूर्ण माणूस रिटर्न जाऊन पहिल्या जागेवर जातं. रिटर्न यायला लागलं ना, तर परत पहिल्या जागेवर येतं. परत शून्यातून तितकंच विश्व निर्माण करायचं म्हणजे सगळ्यांनाच ते अवघडच जात असतं. तसंच आज माझी पण परिस्थिती. पण त्याला विलाज नाही. गाया विकावं लागल्या, शेळ्या विकावं लागल्या, सगळं परत पहिल्या ठिकाणी आलो असं वाटू राहिलं आहे मला. पण आता काय करणार, सारा नशिबाचा खेळ, आणि दैवापुढं कोण काय करणार. काय म्हणतात ना, आपलेच दैव खोटे, तसंच काहीतरी झालं. आणि सगळे ग्रहमान फिरले. एकदा जर ग्रहमान फिरले तर पूर्णपणे ते फिरतेतच. पण काय म्हणतात ना, जो संकटाला सामोरं जाऊन पुढं चालत राहीन तोच जिंकतो. तसं तुमचा आशीर्वाद असला, तुमचा सपोर्ट असला, तर परत एवढं उभा करायला काही टाईम नाही लागणार. पण तुमच्या सपोर्टची तर आज भरपूर अशी गरज आहे. गाय गेली तर एवढं उदासल्यावानी झालं आहे ना मला. कारण आपण नाही का लहानपणीपासून तिला ती कारोड इथंच जन्मलेली होती. मी तिची आई 3 महिन्याची गाभण असताना आणली होती. आणि इथं आल्यावर तिची आई येली, तर ती कारोड दिली होती. तर तिचं नाव आम्ही श्रावणी ठेवलं होतं. आणि एवढं लहानपणीपासून तिला जीव लावला. जीव तर प्रत्येक जित्राबाला माणूस जित्राब दारात असलं की त्याला जीव लावतंच. तर लहानचं मोठं केलं, हे केलं. आणि आज काही कारणास्तव विकावं लागले. तर दावण खाली झाली ना, इतकं मोकळं ना, असं उदास वाटू राहिले, घरी थांबूशी वाटेना, इतकं असं बेकार झालं. पण आता नवीलाच असतो काही गोष्टींना, हे की नाही. तुमचा जर सपोर्ट असला तर उभा. आणि खरंच तुमच्या सपोर्टमुळंच मी हिंमत देऊन उभी आहे. कारण मला माहिती आहे, सगळ्यांनी जरी सोडलं तरी माझी यूट्यूब फॅमिली मला तुटक धरणार नाही, लांब धरणार नाही. त्याच्यामुळं तुमच्या सपोर्टमुळं जे चाललं आहे ते चाललं आहे. आणि इथून पुढं बी जे होईन ते तुमच्या सपोर्टनीच होईन, तुमच्या आशीर्वादानेच होईन. तर माझे मिस्टर लवकर उठाव अंथरुणातून, आणि लवकर त्यांचं स्वतःचं त्यांनी करायचे प्रयत्न करावं, एवढीच माझी ईश्वरच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्ही पण त्यांच्यासाठी हे करा. तर चला, आता जायचं आहे वावरात ऊस खुरपायला. एकटीची एवढी फजिती होऊ राहिली ना, घरी जाणारं बघायचे, पेशंट बघायचं, कोणी आलं गेलं बघायचं, रानात पण दारे धर, ऊसात गवत झाले, ऊस खुरप, असे सगळे कामं एकत्र चालू येतं. आता गहू काढायला येईन. पण या सगळ्या कामाला मात द्यायला ताकद तोच देत असतो, आहे का नाही. कारण मीच एवढी कमजोर होते ना पहिली, का मला उशीर जरी काम केलं ना, दिवसभर रानात काम केलं तर संध्याकाळी एवढं थकल्याने व्हायचं, असं वाटायचं मी आजारीच आहे. पण देवाचीच कृपा. आता बघा, एवढं काम करूनसुद्धा समजा करतेच, पळतेच. तसं काही असं वाटत नाही कधी मी थकले का, मी आता उठत नाही का, किंवा काही काम करायचं कंटाळ येत नाही. हे सगळी त्याचीच कृपा असते. आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद, तुमचा सपोर्ट. तर बघू पुढं काय होईन ते, आहे का नाही. तर चला मैत्रिणींनो, आता आवरते थोडं आणि जायचं आहे वावरात खुरपायला.
तर दाखवते तुम्हाला पुढे गेल्यावर वावराची पण कशी हालत झाली आणि किती गवत झाले हे तुम्हाला पण बघायला भेटेल पुढं. तर ब्लॉगला तसं कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला तर मग भेटू. नाही अजून जायचं आहे पुढं वावरात, मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आहे की नाही, अजून वावरात तुम्हाला बघायचं आहे वावराची हालत काय चालू आहे. तर चला आले वावरात. गहू बघितलं येता येता काढायला आला का, पण गव्हाला अजून 2-3 दिवस टाईम आहे. 2-3 दिवस त्याला हे होऊन द्यावं लागेल, वाळून द्यावं लागेल. कुठं मोठं ओंब्या हिरव्या येतात. गिन्नी गवत पाहिलं घेतलं त्या दिवशीच काढलं आहे सगळं, परत त्याला पानशा फुटल्यात. असं झालं आहे, मला कधी खुरपून आणि कधी हाकून होईल, पण आता होईनच आज उद्या. हे का नाही, बघितलं घ्यायचं ऊसात गिन्नी गवत. ऊसच दिसत नाही एवढं गिन्नी गवत झाले. आणि ऊस बघा, गिन्नी गवत काढल्यावर ऊस किती भारी दिसतंय. पण आता हळूहळू हळूहळू जसं होईल तसं थोडं थोडं चाललंय. ते बघा ऊस किती भारी दिसतोय मग गिन्नी गवत काढलं. आणि गिन्नी गवत हे खुरपून घ्यायचंय. सगळा लोड एकटीवरच आलाय, कारण जे मालक काम करत होते ते पण मलाच करावं लागू राहिले. माझं जे काम आहे ते पण मलाच करावं लागू राहिले. डबल कामाला तोंड द्यायचं, त्याच्यामुळं ब्लॉकवर दुर्लक्ष होऊ राहिले सध्या. पण चला होईन हळूहळू कसं तरी. आहे का नाही, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. बघा याच्यात गवत किती झालं आहे. आणि गिन्नी गवत पण हे कापलं आहे मी काल इथं गिन्नी गवत, त्याच्यामुळे इथं गिन्नी गवत नाही दिसत. पण गिन्नी गवत तिकडं बघा किती दाट आहे. तर पूर्ण आहे ना, इकडे एवढा खुरपून झाला आहे, मी एवढा खुरापला आहे. आणि हा पण खुरापला आहे, पण याच्यात गिन्नी गवताच्या पानशा परत फुटल्यात. पण आता याला हाकून घेऊ डायरेक्ट, कारण याच्या ट्रॅक्टर घालून हाकून घेतलं ना मग होईन व्यवस्थित. वरती गहू आला आहे काढायला, त्या कांद्याच्या पलीकडून आहे, इथून नसन दिसत. पांढरा पांढरा तिकडे गहू, तर गहू बी काढायचा आहे. चला दिवसभरात पळपळ पळपळ करून एवढा ऊस निर्मळ केला आहे. अजून इकून एवढं राहिलं, 10-12 साऱ्या राहिल्यात. तेवढ्या याच्यातलं गिन्नी गवत काढायचं. पाहिलं किती हिरगार दिसू राहिले. सारे गिन्नी गवतच आहे त्याच्यात, बाकी दुसरं गवत कमी आहे. पण ऊस निर्मळ केल्यावर ऊस किती भारी दिसू राहिला. म्हणतात ना जिथं हात फिरण तिथं लक्ष्मी, तसंच ऊस किती भारी दिसू राहिला आहे. आणि तिकडं परत फुटू राहिले गिन्नी गवत, पण आता त्याला सरसगट डायरेक्ट हाकूनच घेऊ. हाकून घेतलं म्हणजे गिन्नी गवत मोडून जाईन त्यातलं. पण हे मोठं झालेलं असल्यामुळं कापून घेणं गरजेचं होतं, कारण त्याच्यात ट्रॅक्टर चालणार नाही. आता राहिलं थोडंफार राहिले, आणलं आहे कटीत कसं तरी. 1-2 दिवसात होईन, कारण 2 दिवस पण जायचं नाही, पण धरलं 2 दिवसात ते होईन एंड. मग गहू काढायचा. आता हे नेमकंच वातावरण झालं आहे पावसाचं, म्हणून गहू काढायसाठी 2 दिवस थांबावं असं वाटू राहिले. मग पाहू आता काय होतं आहे. ऊस याच्यात एवढ्या दडपण होतं, इतकी गिन्नी गवत होतं, पण तरी पण ऊस पा किती दाट दिसतोय. आता इकडचं गिन्नी गवत वाळलं आहे बरं का, वाळल्यामुळं कमी दिसतंय. पण इकडं पासचं काढलेलं कसं पडलं आहे, पसार पडले. जर समजा मालकाला असं काही झालंच नसतं तर हळूहळू मालकाने सगळं कापून नेलं असतं आणि राहिलेलं गवत मी पण खुरपलं असतं. पण काय म्हणतात ना, व्हायच्या गोष्टी होऊन जात्यात आणि जाते नाही 4-2 दिवस निघून. आहे का नाही, तर जाऊ दे आता, जे झालं असेल ते होईन. आणि इथून पुढं बी जे व्हायचं असेल ते नशिबातलं कुणी पाहिलं असतं. त्याच्यामुळं जे आलं आहे त्याला सामोरं जायचे प्रयत्न करायचे. तर झालंयशी आता ऊस खुरपून जवळजवळ, म्हणजे आता नेमकंच एवढ्यात आहे ना, धावपळ जास्त चालत होती. घरी पेशंट बघायचं असायचं, दारेदुरे पण असायचे, आणि खुरपायला पण ऊसात गच भरलेलं होतं, त्याच्यामुळं जास्त लोड झाला होता. पण आहे ना आता काही नाही, पेशंट हे हिंडत आहे, फिरत आहे, स्वतःच्या हाताने घेत आहे, खात आहे. त्याच्यामुळं आता पेशंटचं टेन्शन नाही राहिलं. आता राहिलं येऊन जाऊन एवढं खुरपायचं आणि गहू काढायचा. मग हे काढून एकदा गहू घरात गेला का याला ट्रॅक्टरने हाकून घेऊ. मग नुसतं उठलं की दारे धरायचे 4-8 दिवसा मिळून
आठवड्यातून एकदा दोनदा 2 दिवस असे दारे धरायला जात जाईन. बाकी काही काम नाही मग. पण काय म्हणतात ना, सगळं संगच आलं होतं. एवढं लोड आला होता ना, एवढं टेन्शन येत होतं ना, कारण इथं बघायचं, पेशंट बघायचं. पण खरंच सांगू, अशी वेळ प्रत्येकावर म्हणजे येऊ नये माणूस म्हणतं, पण संकट प्रत्येकावर येतच असतं. आणि आल्याशिवाय माणसाला आपलं कोण परखं कोण कळत नाही. कारण जोपर्यंत अशा काही गोष्टी घडत नाहीत ना, तोपर्यंत माणसाला प्रत्येकजण आपलं आहे असं वाटतं. पण आपले रक्ताचे सुद्धा आपले नसते त्या टायमाला. आता त्यांचंच बघा, त्यांचंच गणगोत पूर्ण वर हात करून उभं होतं आणि जे करायचं ते तूच कर असं चाललं होतं. सांगन मी तुम्हाला दम्मादम्माने ब्लॉगमध्ये मी सगळंच ओपन करणार आहे. कारण आत्तापोत झाकून माझ्या डोक्याच्या वर पाणी चाललेलं आहे. त्याच्यामुळं इथून मागं मी कधीही कोणत्याही गोष्टी काही सांगितल्या नाही, सोशल मीडियावर हे केल्या नाही, शेअर केल्या नाही तुमच्याशी. पण आता इथून पुढं सगळं काही हळूहळू सांगणारच आहे तुम्हाला. पण आता वेळ तर निघून गेली. प्रत्येकावर वेळ आल्यावरच प्रत्येकाला कळतं आपलं कोण परखं कोण, त्याची तर जाणीव झाली. इथून पुढं निदान जसं आपण आपले म्हणून धरत होतो, आपले म्हणून करीत होतो, तसं इथून पुढं तर समजा आपल्याला मार्ग दिसला कसं वागावं लागेल, कोणासोबत कसं वागायचं आहे का नाही. तर चला, आजचा ब्लॉग एवढाच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा. चला तर भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.